पाहायला सुरुवात केली 85 आवाज. 85 आवाज मध्ये आपलं स्वागत. हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें. हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें. नमस्कार, मी रवि कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सत्रात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. या अगोदर आपल्याला एक विनंती असेल, तुम्हाला जर का ही बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा. तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका. महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या हिवाळी अधिवेशनात धुळे जिल्ह्याचे आमदार अनुप भैया महाराज असं काही भाषण करत होते, जसं काय भारताचा रुपया खाली पडला आणि विदेशातला डॉलर उंच गेला. मला तर असंच वाटलं होतं. मला असंही वाटलं होतं की महासभेत बोलत होते की जिल्हा परिषदच्या महासभेत हे महाराज बोलत होते. अनुपजी महाराज, तुम्ही बोलत होते महाराष्ट्राच्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात, बरोबर ना? हे लक्षात ठेवा. बादशाह सलामत. नगर विकास बाब क्रमांक 114 पान क्रमांक 73. अध्यक्ष महोदय, धुळे शहर माझ्या मतदारसंघात देवपूर एक भाग आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात पाणी साचतं. परंतु अध्यक्ष महोदय, मार्चच्या अधिवेशनामध्ये मी हा मुद्दा मांडला होता का शुशी नाल्यावरचं अतिक्रमण काढावं. महाराज, तुमची गोष्ट कशी आहे सांगू? आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याचं वाकून पाहायचं. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की फक्त आणि फक्त मुस्लिम वस्तीतच अतिक्रमण आहे, हिंदू वस्तीत नाही? हिंदू वस्तीत अतिक्रमण नाही म्हणून महाराज म्हणतो, महाराज चष्मा बदलावा लागेल, नाहीतर डोळ्यातील टीक काढावी लागेल. त्यावेळेला आदरणीय बावनकुळे साहेबांनी 1 वर्षाची मुदत दिली होती, परंतु अजून त्याचं काहीच झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळं पाणी साचतं. परंतु जर 3 महिन्यात अजून 3 महिने बाकी आहे, जर नाही झालं तर त्या विषयावर त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. महाराज, आपण म्हणतात सुशी नाल्याचं अतिक्रमण काढा. अहो महाराज, हे काम महानगरपालिकेच्या वतीने होऊ शकते. तुम्ही जर का सांगितले महापालिकेच्या आयुक्ताला तर हे काम महापालिकेच्या वतीनेच होईल. परंतु महाराज, तुमचं विजन हे सुद्धा धुळेकरांच्या लक्षात आलंय बरं का. आणि या निमित्ताने आम्ही स्ट्रॉंग वॉटरचं एक प्रपोजल शासनाकडे मंजुरीस दिलेलं आहे. तरी आपल्या माध्यमातून माझी विनंती शासनाला का स्ट्रॉंग वॉटरचं जे आमचं प्रकरण आहे ते कृपया त्यांनी लवकरात लवकर मंजूर करून द्यावं. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 434 शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्वाचा मुद्दा. अध्यक्ष महोदय, धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला 5-5, 6-6 महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्या कारणाने दिलं जात नाही. अध्यक्ष महोदय, तरी शासनाने 15वा वित्त आयोगचा जो निधी देत होते तो निधी तुरंत वितरित करावा ही शासनाकडे माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत, जे भूखंड आहेत, त्या भूखंडावर अतिक्रमणित जे घरं झालेले आहेत ते तोडावे आणि त्या ठिकाणी रिटनिंग वॉल आणि वॉल कंपाऊंड साठी शासनाने विशेष तरतूद करावी. अध्यक्ष महोदय, तुम्ही बरोबर बोलले महाराज, तुम्ही बरोबर बोलले. आता तुम्ही असली खेळवर आलात. कचरा ठेका टेंडर महापालिका तुमच्या ताब्यात होती. 50 पेक्षा जास्त नगरसेवक तुम्हाला धुळेकरांनी दिले होते का नाही दिले होते? लक्षात आलं का महाराज? त्यापैकी कोण कचरू शेट झाले होते, त्यांच्यावर का कारवाई झाली नाही? तो तुमचा नगरसेवक उठायचा, स्टँडिंग कमिटीमध्ये बोलायचा आणि सर्वसाधारण मध्ये कचरा ठेक्याबाबत बोलायचा, आवाज उचलायचा. परंतु एका महासभेत बोलायचा, दुसऱ्या महासभेत विसरून जायचा. का विसरून जायचा? आलं का लक्षात? का विसरून जायचा महाराज? त्या नगरसेवकाला तो ठेकेदार पार्टनर करून घ्यायचा, नाहीतर टक्केवारी देऊन मोकळा होऊन जायचा. मग अशा कचरू सेटवर किंवा अशा ठेकेदारावर का कार्यवाही झाली नाही महाराज? का कार्यवाही झाली नाही?
आणि तुम्ही सुशी नाल्यावर घरे तोडण्यासाठी तुम्ही हिवाळी अधिवेशनात मुद्दा मांडतात. वा बादशाह वा, वा महाराज वा, मान गए महाराज. कुणाला हाऊस असते का महाराज, कुणाला हाऊस असते का नाल्यावर अतिक्रमण करून घर बांधायची? तुमच्यासारखे ते घरवाले जर श्रीमंत राहिले असते तर त्यांनी अग्रवाल नगर मध्येच घर बांधली असती. बरोबर ना महाराज? बरोबर आहे ना बादशाह सलामत? अहो भैया महाराज, तुम्हाला वाटतं सुशी नाल्यावरील घर पाडा, मग त्यांना तुम्ही नवीन घर बांधून द्या ना. परंतु तुम्ही असं करणार नाही महाराज. हे धुळेकरांच्या पक्क लक्षात आलं आहे. हे पक्क लक्षात आलं आहे धुळेकरांचा. अध्यक्ष महोदय, या जागांवर अक्षरशः दर्गा, मजार असे सर्व बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत आहे. अध्यक्ष महोदय, महाराज, जे तुमच्या पोटात आहे ना तेच तुमच्या होटावर आहे. आता असले खेळ तुम्ही म्हणता या जागेवर दर्गा, मजार बांधलेले आहेत, हेच तर तुमच्या डोळ्यात येते महाराज, नाहीतर तुमच्या डोळ्यात खुपते महाराज. अहो किती हिंदू दाखवू, अहो किती हिंदू दाखवू महाराज. रोज दिवसातून 4 वेळा दर्ग्यावर जाऊन आपला माथा टेकतात. किती दाखवू हिंदू? दर्गा, मदरशा अतिक्रमणवर आहेत. काय हे विजन आहे महाराज तुमचं? हे विजन आहे तुमचं? हे मुद्दे घेऊन तुम्ही लक्षवेधी मांडतात. वा महाराज वा. असा खेळ तुम्ही 5 वर्ष खेळणार आहात का? पाणी, अतिक्रमण, निधी आणि दुसरा खेळ तुम्ही दिवस रात्र खेळत असतात. तो खेळ म्हणजे हिंदू, मुस्लिम, मस्जिद, मंदिर, मदरशा याच्याने धुळ्याचा विकास होणार आहे का? उत्तर द्या महाराज, उत्तर द्या. धुळेकर जनता तुम्हाला विचारत आहे, उत्तर द्या. हे ऐकून घ्या महाराज. पहिले तुम्ही हे ऐकून घ्या आणि तुम्ही सुद्धा ऐका. मागील 5 वर्ष या महानगरपालिकेवर भाजपची सत्ता होती आणि आम्ही वारंवार धुळेकर कसा लुटला जातोय, कसा नागवला जातोय हे सातत्याने जनतेपुढे मांडतोय. आज असंच एक प्रकरण, देवा धर्माच्या नावाखाली सुद्धा त्यांनी देवालय सोडलं नाही, धर्मालय सोडलं नाही, असा भ्रष्टाचाराचा एक उत्कृष्ट नमुना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो. ही दीपमाळ आहे. ही दीपमाळ 25 फूट उंच असेल आणि या दीपाचं फक्त 200 स्क्वेअर फूट मध्ये हे काम झालेलं आहे. 200 स्क्वेअर फूटच्या कामासाठी या लोकांनी 1,33,00,000 रुपये मंजूर केले. आता हे इस्टिमेट उडून ताणून करण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, हा लाईट बाजारामध्ये फक्त 200 रुपयाला मिळू शकतो. जर आपण हिशोब केला तर यामध्ये लाईट लावण्यासाठी त्यांनी 25 लाख रुपये मंजूर केलेले आहे. म्हणजे हा लाईट जर हे 100 लावत असतील तर हा लाईट 25,000 रुपयाला आहे. अरे तुमच्या जिंदगानीवर किती खाल खाऊन काही लाज लज्जा, काही सगळं सोडून चालले का? कमरेचं सोडून लावलं का तुम्ही? डोक्याला बांधलं का तुम्ही? काहीतरी लाज वाटू द्या. माझं तर आव्हान आहे, जे आमदार या आयुक्तांच्या मांडीला मांडी लावून बसत होते आणि कारभार हाकत होते, त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे. त्यांच्या याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहे का? त्यांच्या याच्यामध्ये काही हात आहे का? आणि जर हात नसेल तर त्या आमदारांनी सभागृहामध्ये अतिक्रमणची मागणी काय करता? सभागृहामध्ये हा प्रश्न मांडण्यासारखा आहे की धुळेकरांची लूट होते. धुळेकर मालमत्ता कर 50-50 हजार, 1-1 लाख रुपये भरतोय. ते तुमच्या खाण्यासाठी भरतायत का ते लोक? अजून एक तुम्हाला नमुना दाखवतोय. माझ्याकडे हे इस्टिमेट आहे. हे मी इस्टिमेट माहिती अधिकार मध्ये मागितलेलं आहे. या इस्टिमेट मध्ये सेम आयटम, सेम काम आणि त्यांच्या 2-2 रकमा दिलेल्या आहेत. म्हणजे ही एवढीच रक्कम खर्च करायची असेल पण त्याला डबल पैसे द्यायचे, डबल मोजले गेले. दुसरे आयटम खाली अजून, हा 1.5 लाखाचा आहे. हा दुसरा आयटम 64,000 रुपयाचा आहे. म्हणजे सेम आयटम, सेम मोजमाप, पैसे मात्र 2दा द्यायचे. या ठिकाणी कॉस्ट ऑफ वर्क दाखवतोय 70 लाख रुपये. 10,000 स्क्वेअर फूटचा चांगला बंगला मी बांधून देऊ शकतो 70 लाखामध्ये. चॅलेंज आहे माझं. आणि त्याच्यानंतर हे जे लाईट मी सांगतोय, इलेक्ट्रिकचे काम 25 लाख रुपये. 100 लाईट लावायची असतील तर त्यासाठी आपण 25,000 रुपये लाईट मोजतो. अरे किती खाल, काही लाज, काही लज्जा, काही सगळं सोडले का? विकून खाल्ले का तुम्ही लोकांनी? या कामाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. या भ्रष्टाचारांना जेरबंद झालं पाहिजे. मी आयुक्तांना सांगतोय, तुम्ही इथं आणलं नाही, वो आया नहीं, उसको लाया गया है. भ्रष्टाचार मिटवण्यासाठी, खपवण्यासाठी तो इथं आणला गेलेला आहे. हे काम बंद होतं. आदेश होते वरून नाशिकचे आणि ते आयुक्त आले आणि काम चालू केलं. त्यांना मर्यादा भेटला का आयुक्तांना? जर का महाराज तुमच्या महापालिकेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचा महापूर आहे, या संदर्भात तुम्ही विधानसभेत आवाज का उचलत नाही? या भ्रष्टाचार करणाऱ्यावर का गुन्हा दाखल करत नाही? या संदर्भात लक्षवेधी का मांडत नाही? परंतु तुम्ही हे करणार नाही. तुम्ही हे करणार नाही हुजूर. का करणार नाही?
कारण तुम्ही असे केले तर भ्रष्टाचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला तर मग ते तुमच्या मागे पुढे कोण फिरणार? कारण भ्रष्टाचार करणारेच तुमच्या आजूबाजूला मागे पुढे फिरणारे आहेत ना. म्हणून तुम्ही त्यांच्यावर कुठलीच कारवाई केली नाही आणि आता तुम्ही या अतिक्रमण संदर्भात हिवाळी अधिवेशनात असा मुद्दा मांडतात. असो, तुर्तास इथंच थांबूया. तुम्हाला जर का बातमी आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लाईक करा. आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.